नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. विधानसभा मतदारसंघातील 12 मतदारसंघात गृहमतदान पडलं पार. संजय केळकर यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि बिल्डर लॉबीकडून अधिकाऱ्यांनी कोट्यावधी लुटल्याचा आव्हाड यांचा आरोप. ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात गृहमतदानास 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. गेल्या 3 दिवसात 18 विधानसभा मतदारसंघातील 12 या मतदारसंघात 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांचं गृहमतदान पार पडलं. या गृहमतदानात एकूण 746 नागरिकांनी गृहमतदानाच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार बजावलाय. 9 नोव्हेंबरपासून गृहमतदानाला सुरुवात झाली असून 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत गृहमतदान सुरू राहणार आहे. 9 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर या 3 दिवसात 134 भिवंडी ग्रामीण, 135 शहापूर, 138 कल्याण, 139 मुरबाड, 140 अंबरनाथ, 141 उल्हासनगर, 142 कल्याण पूर्व, 143 डोंबिवली, 146 ओळा माजोडा, 147 कोपरी पाचपाखाडी, 148 ठाणे तर 149 कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात गृहमतदान पार पडलं. या गृहमतदानास 85 वरील ज्येष्ठ मतदारांचा आणि दिव्यांग मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जे मतदार मतदान केंद्रांपर्यंत पोहोचू शकत नाहीत अशांसाठी भारत निवडणूक आयोगानं गृहमतदानाची सोय केल्याबद्दल अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आभार व्यक्त केलेत. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांनी सोमवारी सायंकाळी गुरुदेव दत्ताचं दर्शन घेऊन आपला प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. हा प्रचार दौरा दत्त मंदिर, फुल मार्केट करत भंडारळी मार्गे उथळसर येथील उथळेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन प्रचार दौऱ्याची सांगता गेली. यावेळेला नागरिकांनी या प्रचार दौऱ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. यावेळेला आपल्या हक्काचा माणूस म्हणजेच संजय केळकर अशा घोषणा नागरिकांनी दिल्या. जसजसं निवडणुकीच्या मतदानाची वेळ जवळ येते तसतसा प्रचार शिगेला पोहोचलाय. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचार महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमानं करत आहेत. केळकर हे सुद्धा शहराच्या विविध भागात प्रचार रॅली काढून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. या प्रचार रॅलींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. त्याचबरोबर संजय केळकर हे सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉक करत नागरिकांच्या भेटी घेत आहेत तर प्रचार दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या भेटी घेत आहेत. त्यानुसार सोमवारी सायंकाळी 4:30 वाजता प्रभाग क्रमांक 22 मध्ये प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता. गुरुदेव दत्तांचं दर्शन घेऊन उमेदवार संजय केळकर यांनी आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. फुल मार्केट, भंडारळी, खारटन रोड, शीतलला माता मंदिर, रमाबाई चौक, महागिरी कोळीवाडा मार्गे चिंतामणी चौक, गणेश सिनेमा, उथळसर नाका आणि उथळेश्वर महादेव दर्शन घेऊन प्रचाराची सांगता करण्यात आली. यावेळेला जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. नवीन विकास आराखड्यातून जागा वगळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं नाव सांगून अधिकाऱ्यांनी बिल्डर लॉबीकडून चौरस फुटामागे कोट्यावधी रुपये लाटल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. येत्या 23 तारखेला संबंधितांची नावं जाहीर करणार असल्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिलाय. ठाण्याचा नवीन विकास आराखडा नुकताच जाहीर करण्यात आला असून हा विकास आराखडाच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या विकास आराखड्यात खारेगावमध्ये डीपी रस्त्याचं आरक्षण टाकण्यात आलं असून त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची आणि भूमिपुत्रांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. मुंब्र्यामध्ये एक प्लॉट असून तिथे स्मशानभूमीचं आरक्षण टाकण्यात आले. मुंब्रा आणि कौसा या भागात मुस्लिम समाजाची लोकसंख्या जास्त आहे, मात्र या भागांमध्ये कोणी हिंदूच नाही. मग स्मशानभूमी कशाला आणली असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. त्या ठिकाणी स्मशानभूमी आणून ती नंतर हटवायची. सुपारी आधीच कोणीतरी घेतलेली आहे. ही सुपारी कोणी घेतली आहे ते 4थ्या मजल्यावर जाणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे. पैशाच्या थैल्या कुठे पोहोचल्या, कोणी घेतल्या हे सर्व मला माहिती आहे, पण त्याबद्दल मला आत्ता काही बोलायचं नसल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. डीपी प्लॅन मंजूर झालेला आहे. त्याला आता सजेशन ऑब्जेक्शन्स मागवले जातील. त्या डीपी प्लॅन मध्ये खारेगाव मधून एक रस्ता दाखवला, तो पूर्ण खारेगाव उद्ध्वस्त करणार. याचा अर्थ स्पष्ट आहे की टेबलावर बसून गुगल मॅप मधनं रस्ते काढले. कोणी जागेवर गेलेलं नाही, मोजलेलं नाही, काय. तसंच NMM सोसायटी, त्रिमूर्ती सोसायटी याच्यामध्ये एक रस्ता दाखवला. त्याच्यात त्रिमूर्ती सोसायटी बर्बाद होते, NMM सोसायटी बर्बाद होते. या पूर्वीच्या 40, 50 वर्षच्या सोसायटी करते कोण नेमकं का? बिल्डर धार्जिणी डीपी तयार करायला सांगितली कोणी तुम्हाला? मुंब्र्यामध्ये एक प्लॉट आहे, मोठा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये आणून जेवढी स्मशानभूमी
आता मुंब्र्याची लोकसंख्या लोकसंख्या त्या भागामध्ये कोणी हिंदूच नाहीये. तुम्ही स्मशानभूमी कशाला आणली? तर तुम्हाला त्या 6 एकरमध्ये स्मशानभूमी आणून नंतर ती स्मशानभूमी हटवायची याची सुपारी आधीच कोणीतरी घेऊन ठेवली आहे. आणि ती सुपारी कोणी घेतली आहे ते 4थ्या मजल्यावर जाणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे. 2 नोव्हेंबर 2024 रोजी 2007 मधील 12वी विज्ञान शाखेच्या बॅचचे मित्रमैत्रिणी एकत्र जमले होते. या गेट टुगेदरमध्ये आपल्या बॅचमधील कैलासवासी आबा डगळे यांच्या निधनाची बातमी कळल्यावर सर्वजण भावूक झाले. मित्राच्या आठवणी जपत आणि त्याला श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशानं सर्वांनी अभय फाउंडेशन या नावानं निधी जमा करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी सामाजिक कार्यासाठी निधी गोळा करून ते विविध कारणांसाठी वापरण्याचा निश्चय यावेळेला झाला. यावर्षी जमा झालेली रक्कम घेऊन सर्व मित्रांनी आबा डगळे यांचं मूळ गाव चिंचवणे, जिल्हा अहमदनगर गाठलं. आबा हे कुटुंबातील एकमेव कमवते होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट आलं होतं. त्यांच्या 2 मुलींच्या भावी शिक्षणासाठी म्हणून जमा झालेला निधी नजीकच्या राजूर पोस्ट कार्यालयात FDAमध्ये रूपांतरित करण्यात आला. FD सर्टिफिकेट मित्राच्या कुटुंबियांसमोर सुपूर्द करण्यात आला. ज्यावेळेला आबा डगळे यांच्या पत्नी मीना डगळे आणि त्यांच्या लहान मुलींचे डोळे पाणावले होते. या उपक्रमात उत्तम आढळ, सोपान वायळ, प्रदीप भांगरे, रोहिदास शेंगाळ आणि लक्ष्मण कवटेसर यांच्यासह अनेक मित्रमैत्रिणींचा सहभाग होता. FDसाठी राजूर पोस्टाचे पोस्टमास्टर भांगरे साहेब यांनी विशेष सहकार्य केलं. या भावनिक प्रसंगी प्राध्यापक देवरे, बडगुजर, बेळे आणि JB पाटील सर, ओढेकर मॅडम, पाटील मॅडम यांच्यासह 12वी विज्ञान शाखेच्या बॅचचे अनेक विद्यार्थ्यांनी योगदान दिलं. अभय फाउंडेशनच्या माध्यमातून कैलासवासी आबा डगळे यांच्या स्मृतीला सर्वांनी सलाम केला. ठाणे महापालिका क्षेत्राच्या विविध भागात मंजुरीपेक्षा अधिक आकाराचे उभारण्यात आलेले होर्डिंग्ज काढून टाकण्याची कारवाई प्रशासनानं काही महिन्यांपूर्वी केली असून त्यापाठोपाठ आता गेली अनेक वर्ष या होर्डिंग्जद्वारे पैसे कमवणाऱ्या 52 होर्डिंग मालकांना प्रशासनानं दंडाची नोटीस बजावली आहे. या दंडाची एकूण रक्कम 10,96,19,574 रुपये इतकी असून या कारवाईमुळे होर्डिंग मालकांचं धाबदण आणलंय. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर ठाण्यातील बेकायदा होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या मुद्द्यावरून टीका होऊ लागताच ठाणे महापालिकेनं बेकायदा जाहिरात फलकांविरोधात कारवाई सुरू केली होती. या कारवाईत शहरातील 49 जाहिरात फलकांवर पालिकेनं कारवाई केली होती. 49 पैकी 5 जाहिरात फलक पूर्णपणे निष्कासित करण्यात आले होते. तर परवानगीपेक्षा जास्त आकाराच्या 44 जाहिरात फलकांचा अतिरिक्त भागाचा फक्त पत्रा काढण्यात आला होता. ठाणे महापालिकेची परवानगी नसताना अनधिकृतपणे गेली कित्येक वर्ष जाहिरातबाजी करून पैसे कमवणाऱ्या जाहिरात फलक मालकांवर पालिकेनं कोणताही दंड कारवाई केली नव्हती. यामुळे पालिका केवळ कारवाईचा दिखावा करत असल्याची टीका झाली होती. तसंच या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओळा विधानसभा विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी पालिकेला पत्र पाठवून दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच स्थळ पाहणी अहवाल चुकीचा देऊन पालिकेची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास YouTubeवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. विधानसभा मतदारसंघातील 12 मतदारसंघात गृहमतदान पडलं पार. संजय केळकर यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि बिल्डर लॉबीकडून अधिकाऱ्यांनी कोट्यावधी लुटल्याचा आव्हाड यांचा आरोप. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.